कलिका आला कलिका नाम घ्या साध सका भजन महर्षी बुवा गोपीनाथ बागेवाडी हा रचनाकृत केलेला गजर आहे. सत्ययुग गेला, त्रेतायुग गेला, द्वापारयुग गेला आणि सत्ययुग चालू असलेलं हे कलियुग. आणि या कलियुगामध्ये आमचे बुवा सर्वांना सांगतात या गजरातून काय सावध व्हा. या कलियुगामध्ये फक्त एकमेव साधन आहे चालणार ते म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण. परमेश्वराचं नामस्मरण याच्यातून आपल्या सही सलामत करून जायचं असेल याच्याशिवाय पर्याय नाही. आता तुम्ही माझ्या 5 भाता करून इलाज काय पैसे तू घेतो म्हणजे इलाज जातो पैसे तू घेतो पण तसा नाही. आता पुण्य परमेश्वराचं नामस्मरण करणं सुद्धा हे पुण्य आहे. परमेश्वराचं नामस्मरण ह्या कोणाच्या पदरात असे भरपूर बुवा भरपूर बुवा सगळ्यांना माहिती असणार हे परमेश्वराचं नामस्मरण आहे. परमेश्वराचं नामस्मरण मनापासून केलं तर आपल्याला काय कमी पडणार नाही. हे ज्वलंत उदाहरण माझं आहे. नक्की 100% कमीच नाही. भैरवगड रात्रीच्या घरात येतच नाही आज सगळ्या गडबड झाली या उपासा आणि कोण आम्ही काय राहू दे ठीक आहे. चला काय परमेश्वराच्या नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. कारण हे कलिदेवाने मागून घेतलेलं युग आहे. परमेश्वराने सगळे युगा उपभोग घेतलेले आहेत. म्हणा माका युग व्हाया जमाचा नाही म्हणून हे कलिदेवाने मागून घेतलेले कलियुग आहे. आणि या कलियुगातून तरुण जायचं असेल तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. परमेश्वराचं हरिभजन केलंच पाहिजे म्हणून म्हणते बघा. कलियुगामध्ये आज माणसाला किंमत कमी आहे पण पैशाला किंमत भरपूर आहे. कलियुगी दाम नाही काम पैशाशिवाय कोणताही काम होणार नाही. खायचो लावा तुम्ही खायच्या दुनियेत जावा पैसो पुढे केलं तर तुझा काम 2 मिनिटात पण पैसो नाही तर काय नाही गरीब गरीबाचा आता काय राहणार नाही. त्यामुळे पैसा पण पाहिजे पण पैशाला किंमत किती द्यावी आणि माणसाला किंमत किती द्यावी हे माणसाला कळलं पाहिजे. आज पैशाला जर आपण जास्त किंमत देऊन या समाजामध्ये चाललो तर पैसा का आयुष्यभर घेऊन जाणार नाही. आपण समजा उद्या जर गेलो काय डॉक्टर उद्या तर आम्ही हसून गेलो काय बोलतो आपण आमच्या वाडीचे भरपूर कमावल्या 60 वर्षात रिटायर झालं भरपूर पैसे घेतल्या 1.5 कोटी फक्त 2 वर्षात थांबलो गेलो काय लावला. म्हणजे पैसा किती कमावा गरजे पुरता पैसा आपली गरज भागायला पाहिजे. करणाऱ्या बरोबर करताना गरज भागली पाहिजे जेवढाच पैसा जर अधिक झाला तर माणसामध्ये भरपूर सुचता काय नाही काय अति पैसा झाला का त्याच्यामध्ये भरपूर वाढत जातं त्याची गरजा पण वाढत जातं. नाही बाबा का बघून माझा गाडी घेऊ पाहिजे म्हणजे ते मग गरजा वाढतात. म्हणून पैसा सुद्धा थोड्या प्रमाणात मर्यादित प्रमाणात सुद्धा पैसा असावा जास्त पण अतिरेक होऊ नये पैशाचा. म्हणून म्हणते पैशाला किंमत देण्यापूर्वी माणसाला सुद्धा तेवढीच किंमत दिली पाहिजे म्हणून म्हणते. चला
म्हणजे सोशल मीडियाद्वारे संपूर्ण घराघरात आपले जाणारे आमचे हे सत्यवान गावकरी या ठिकाणी आलेले आहेत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या एवढा दुष्ट आणि पापी वृत्तीचा माणूस सुद्धा वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला आणि त्यांनी रामायणासारखा हा काव्य त्यांनी लिहिलं. कोण? वाल्मिकी ऋषी. वाल्मिकी ऋषी जर बदलू शकतो तर माणूस काय चीज आहे. शूद्राला प्रत्येकाला चान्स भेटतात शूद्रात आणि तो टर्निंग पॉईंट असतो. त्या पॉईंटवर आपण शूद्राचा असता पण एकदा तो पॉईंट गेलो आयुष्यावर माणूस सुधारणार नाही. पण नारद मुनीने उपदेश केला कोणाला? वाल्मिकीला. बाबा रे, हे जे तू पाप दृष्ट कृत्य करतोयस याच्यात तुझ्या घरच्यांचा सहभाग आहे की नाही? तू म्हणाला मी घर पोचण्यासाठी घर सांभाळण्यासाठी तर हे सगळं पैसा अडका कमवण्यासाठी हे लोकांना लुटतोय त्यांना मारतोय म्हणजे घरचे सामील असणारच नाही याच्यात. जा म्हणालो घराकडे जाऊन विचारून ये. धावत पळत घराकडे गेलो. आपल्या बायका मुलांना जवळ घेतला आणि काय सांगितलं? अरे घर सांभाळण्यासाठी आपलं घर चालवण्यासाठी गरजा भागवण्यासाठी आज मी लोकांना लुटते त्यांच्याकडून असलेला पैसा धन दौलत जर देत नसले तर त्यांना मारून घेतोय. तर ह्या पापामध्ये तुम्ही सहभागी आहात काय? नवरा बायको मला आम्ही नाही भाव त्यात तुझं संबंध काय? शेवटी बघा किती काय लफडा झाला, किती जीवाभावाचे मित्र असले, काय झगाट झाला का मला लांब होतं तुझं सगळं काय सांगू. तर हे आमचे तसे पोरगे नाही त्याबद्दल काय माहिती. तर मित्र सुद्धा कसा असावा? मित्र सुद्धा करण्यासारखा असावा. दुर्योधन चुकीचा आहे, उद्या आपल्याला मरण येणार आहे हे माहीत असून सुद्धा कर्णाने त्याची साथ सोडली नाही असा मित्र असावा. बरोबर आहे. तर घरी गेला बायका मुलांना विचारतोय वाल्यकोळी असं असं करतोय या पापामध्ये तुम्ही सहभागी आहात काय? बायका मुला म्हणाली नाही. हा कुटुंबाचा सर्व करता करविता तू आहे. कुटुंबात कसं पोसायचं हे तुझ्या पापात आम्ही सहभागी नाही. तसं पुढे त्याला नारद मुनीला काय म्हणाला? तुम्ही जे सांगला ते खरं आहे म्हणाला. माझ्या पापामध्ये माझ्या कुटुंबातील एकही व्यक्ती सहभागी व्हायला बघत नाही. मग आता एक काम कर, हे करत काय? हे सगळे मोह माया आहे. पुत्र पत्नी आई वडील सगळी मोह माया ह्याच्यातून आपल्याला सुटायला पाहिजे. त्याला तो वाल्याकोळीला सगळा कळला कोण कोणाचा रस्ता म्हणालो कोण कोणाचा नाही. मग ह्याच्यातून सही सलामत निघायचं असेल हे पापाची जर धूळ निघायला पाहिजे असेल तर काय करावं लागेल? ह्या नारद मुनी त्याला उपदेश केला. बाबा रे, एकच नामस्मरण कर, एकच राम नामाचा जप कर, हे सगळं धुवून जाईल. आणि तो वाल्याकोळीच्या नारद मुनीच्या सांगण्यानुसार राम नामाचा जप करत राहिला मला म्हणता राम राम म्हणाला आणि वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला. या नामस्मरणामध्ये ताकद आहे. परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. फक्त अगदी मनापासून केलं. बघा 10 अवतार परमेश्वराने घेतले. 10 अवतार. प्रल्हादासाठी नरसिंह झाला, अर्जुनासाठी सारथी बनला, जगाचा पोशिंदा. घोडे हाकून लागलो. त्यांना कधी कमीपणा घेतलं नाही. आम्ही काय मी मोठो अरे परमेश्वर सुद्धा रथ हाकून बसलो. परमेश्वर असा अख्ख्या जगाची सगळी दोरी त्याच्याकडे कृष्ण. म्हणजे ज्या ज्यावेळी आपल्या भक्तांवर संकट आलं त्या त्यावेळी परमेश्वराने मदत केलेली आहे. कारण काय? त्या भक्तीमध्ये श्रेष्ठत्व होतं. त्या भक्ताने केलेली भक्ती अगदी मनापासून होती म्हणून परमेश्वर त्यांच्यासाठी धावत आलेला. म्हणून आपण भक्तीपासून केली तर काय आपल्याला कमी पडणार नाही. परमेश्वराला यावंच लागला आणि येणारच. म्हणून म्हणते बघा त्याला
करताना व्यसन करताना हे परमेश्वराचं हरिभजनाचं व्यसन करा. किती केला तरी त्याच्याकडून काय हानी नाही. किती परमेश्वराचं व्यसन करता भजनाचं व्यसन करा. गुटखो कोणो खायचो, दारू कोणो पी, विमान पण कोणो खायचे म्हणतात त्याला फोडून तोंडाचं घालू का. हा पण त्याचे दुष्परिणामच. पण परमेश्वराचं नामच बरोबर भजन करायला शिका. भजनात बसा. कितीदा भजन कर, काय कमी नाही रे. त्याचे दुष्परिणाम नाही, उलट आपल्याकडे तो फायदा. असं हे भजनाचं व्यसन करा. बाकी तुम्ही व्यसन काय करू नको. बरोबर धन्यवाद. हा एवढं या ठिकाणी